ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर आता या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपला 10वीचा जो पुढचा पाठ आहे, चौथ्या क्रमांकाचा मॅथ पार्ट 1चा, त्या पाठाचं नाव आहे अर्थ नियोजन फायनान्शियल प्लॅनिंग. हे पाठ आपण पाहणार आहोत. यापूर्वी 9वीला असताना आपण या शीर्षकाचा एक पाठ पाहिला होता, अर्थ नियोजन. त्याच्यामध्ये आपण इन्कम टॅक्स कसं काढायचं, म्हणजे आयकर कसं काढायचं, आपल्याला उत्पन्नावर होणारा कर कसं काढायचं त्याविषयी उदाहरणं पाहिली होती, किंवा आयकर म्हणजे काय असतं ते पाहिलं होतं. या आधड्यामध्येही आपण कराविषयी सर्व बाबी पाहणार आहोत, कर, शेअर बाजार वगैरे वगैरे. तर या ठिकाणी मुद्द्याकडे वळण्यापूर्वी जे आपण सगळ्यात महत्त्वाचं या धड्यामध्ये आपली कॉन्सेप्ट आहे ती आहे GST. पण GSTकडे वळण्यापूर्वी काही तुम्हाला पार्श्वभूमी समजून सांगणार आहे मी. आपण जे टॅक्स पे करत असतो, आपण जे टॅक्स भरत असतो, जे आपण टॅक्सेस भरत असतो, बरोबर आहे, ते 2 प्रकारचे टॅक्सेस असतात. किती प्रकारचे टॅक्सेस असतात? टॅक्सेस म्हणजे कर. 2 प्रकारचे टॅक्सेस असतात. एक टॅक्स असतो सेंट्रल गव्हर्नमेंट, एक टॅक्स असतो डिरेक्ट टॅक्स. एक प्रकार टॅक्सचा काय असतो? डिरेक्ट टॅक्स. डिरेक्ट टॅक्सला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? प्रत्यक्ष कर, बरोबर आहे. आणि दुसरा टॅक्सचा प्रकार असतो इनडिरेक्ट टॅक्स. दुसरा टॅक्सचा प्रकार काय असतो? इनडिरेक्ट टॅक्स. इनडिरेक्ट टॅक्स म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? अप्रत्यक्ष कर. काय म्हणतो? अप्रत्यक्ष कर. अप्रत्यक्ष कर. ठीक आहे. किती प्रकारचे टॅक्सेस किती प्रकारचे टॅक्सेस असतात? मेनली 2 प्रकारचे टॅक्सेस असतात. एक असतं डिरेक्ट टॅक्स म्हणजे प्रत्यक्ष कर, दुसरा असतं इनडिरेक्ट टॅक्स म्हणजे अप्रत्यक्ष कर. तर इनडिरेक्ट टॅक्स हे दोन्ही गोळा करायचे, म्हणजे केंद्र सरकार बी गोळा करायचं इनडिरेक्ट टॅक्स. सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे केंद्र सरकार. केंद्र सरकार म्हणजे भारत सरकारसुद्धा काही इनडिरेक्ट टॅक्सेस गोळा करायचं. आणि आपलं राज्य सरकार म्हणजे आपल्या बाबतीत बोलायचं असेल तर राज्य सरकार कोणचं? महाराष्ट्र सरकार म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट. स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे राज्य सरकार. राज्य सरकारसुद्धा काही इनडिरेक्ट टॅक्स गोळा करायचे. काय म्हणलो मी? किती टाईप आहे टॅक्सचे? 2 टाईप आहे टॅक्सचे. एक टाईप आहे टॅक्सचा डिरेक्ट टॅक्स आणि दुसरा टाईप आहे टॅक्सचा इनडिरेक्ट टॅक्स. आता काय डिरेक्ट टॅक्स म्हणजे काय, किंवा प्रत्यक्ष कर म्हणजे काय? म्हणजे जो कर आपण प्रत्येक शासनाकडे आपण स्वतः जाऊन भरतो, आपल्यावर जो कर लागू व्हायला. उदाहरणार्थ आयकर म्हणजे इन्कम टॅक्स. आपण आपल्या उत्पन्नावर झालेल्या, आपल्या इन्कमवर झालेला टॅक्स हा प्रत्येक शासनाकडे जाऊन भरत असतो. प्रत्यक्ष आपण स्वतः जाऊन भरत असतो, म्हणून तो काय झाला? डिरेक्ट टॅक्स झाला. तर इनडिरेक्ट टॅक्स कोणता झाला? आपण एखादी वस्तू विकत घेतली, समजा ही पेन विकत घेतली, वही, पुस्तक, रजिस्टर काही विकत घेतलं, तर त्या किमतीमध्ये त्या किमतीवर लागणारा टॅक्ससुद्धा आलेला असतो. म्हणजे आपण जी किंमत अदा करत असतो दुकानदाराला देत असतो, तर ती किमतीसह देत असतो. म्हणजे जर पाहिलं तर आपण प्रत्येकजण काय आहोत? या देशाचे टॅक्स पेअर आहोत. कारण आपण एक 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा का विकत घेतला नाही, तर त्याच्यावर आपण काय भरत असतो? इनडिरेक्ट टॅक्स भरत असतो. तर कोणते इनडिरेक्ट टॅक्स आहेत? सेंट्रल गव्हर्नमेंटचे कोणते इनडिरेक्ट टॅक्स आहेत? म्हणजे इनडिरेक्ट टॅक्स काही सेंट्रल गव्हर्नमेंटचे, काही केंद्र सरकारचे आहेत, भारत सरकारचे, आणि काही इनडिरेक्ट टॅक्स हे राज्य सरकारचे आहेत, स्टेट गव्हर्नमेंटचे. तर सेंट्रल गव्हर्नमेंटचे मी काही उदाहरण देईल तुम्हाला. सेंट्रल गव्हर्नमेंटचे इनडिरेक्ट टॅक्स कोणते आहेत? कस्टम ड्युटी. कस्टम ड्युटी, ओके. हा सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटचा काय इनडिरेक्ट टॅक्स आहे. कस्टम ड्युटीनंतर दुसरा इनडिरेक्ट टॅक्स आहे एक्साईज ड्युटी. हे सुद्धा इनडिरेक्ट टॅक्स आहे, जो की आपण केंद्र सरकारला देत असतो. आणि थर्ड टॅक्स जो आहे सर्व्हिस टॅक्स. सर्व्हिस टॅक्स तो देखील आपण कोणाला देत असतो? केंद्र सरकारला देत असतो. म्हणजे उदाहरणादाखल द्यायलो मी काही, म्हणजे जे इनडिरेक्ट टॅक्स किती प्रकारचे आहेत, म्हणजे खूप सारे आहेत. मी काही उदाहरणं दिलेली आहेत. मी तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवर बी घेऊन जाईल की कोणते इनडिरेक्ट टॅक्सेस आहेत आणि कसे ते विलीन झालेत एका टॅक्समध्ये. आता राज्य सरकार कोणते इनडिरेक्ट टॅक्स घेत असतं? सगळ्यात मोठा म्हणजे व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, व्हॅट कर. हे इनडिरेक्ट टॅक्स आहे जे राज्य सरकार गोळा करतं. आणखीन CST, ओके. CSTला काय म्हणून? सेंट्रल सर्व्हिस टॅक्स. हे सुद्धा राज्य सरकार गोळा करत असतं. आणि आणखीन ऑक्ट्राय म्हणजे जकात कर. ऑक्ट्राय किंवा ऑदर खूप सारे आहेत. याच्यामध्ये बी ऑदर खूप सारे आणखीन टॅक्सेस आहेत. हे टॅक्सेस कोण गोळा करत असतं? राज्य सरकार करत असते. काय म्हणलो मी तुम्हाला? किती प्रकारचे टॅक्सेस आहेत? 2 प्रकारचे टॅक्सेस आहेत. एक डिरेक्ट टॅक्स म्हणजे प्रत्यक्ष कर, आपण प्रत्येक शासनाकडे जाऊन भरतो, जसं इन्कम टॅक्स, बरोबर आहे. डिरेक्ट टॅक्समध्ये कोणता टॅक्स आला आहे? इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्सला काय म्हणू आपण? आयकर, ओके. इन्कम टॅक्स हा काय? डिरेक्ट टॅक्स हे आहे. इनडिरेक्ट टॅक्स कोणते आहेत? इनडिरेक्ट टॅक्स म्हणजे आपण ते प्रत्येक शासनाकडे भरत नाही, व्यापाराच्या माध्यमातून, उद्योगपतीच्या व्यापाराच्या माध्यमातून भरत असतो. आपण एखाद्या मोबाईलला रिचार्ज मारला किंवा एक पेन विकत घेतली, कोणतीही वस्तू विकत घेतली, तर त्याच्यामध्ये टॅक्सचे पैसे देखील आलेले असतात. तर मग त्या प्रकारचे टॅक्सेस, एखादी वस्तू किंवा सेवा विकत घेतल्याबद्दल आपण त्या वस्तू सेवेच्या किमतीसह टॅक्स बी देत असतो. तो टॅक्स काय झाले? इनडिरेक्ट टॅक्स. तर काही इनडिरेक्ट टॅक्स सेंट्रल गव्हर्नमेंटचे आहेत आणि काही इनडिरेक्ट टॅक्स हे
स्टेट गव्हर्नमेंटचे आहेत, राज्य सरकारचे. तर मग खूप सारे, हे तर मी उदाहरणादाखल काही बोर्डावर टॅक्सेस लिहिले. हे सेंट्रल गव्हर्नमेंटचे इनडिरेक्ट टॅक्स, अप्रत्यक्ष कर, आणि राज्य सरकारचे इनडिरेक्ट टॅक्स कोणते आहेत. पण हे सगळ्या प्रत्येक टॅक्सचे रूल आहे. समजा कस्टम ड्युटी हा टॅक्स आहे, तर याचे रूल वेगळे आहे, याच्यासाठी वेगळा कायदा होता, बरोबर आहे. याच्या आकारणीचा दर वेगळा होता. एक्साईज ड्युटी हा टॅक्स आहे, तर याचे रूल वेगळे होते, याच्यासाठी वेगळा कायदा होता, याच्या आकारणीचा दर वेगळा होता. सर्व्हिस टॅक्स, त्याचे रूल वेगळे होते, त्याच्या आकारणीचा दर वेगळा होता, त्याच्यासाठी वेगळा कायदा होता. आता राज्य सरकारकडे आलो तर राज्य सरकारचा व्हॅट, CST, ऑक्ट्राय किंवा दुसरे टॅक्स, त्यांचे प्रत्येक टॅक्स, जो प्रत्येक प्रकारचा हा एक टॅक्स येतो, त्याचे नियम कायदे सगळे वेगळे होते, आणि सगळं काही हे कॉम्प्लिकेटेड होतं. मग हे सगळं कॉम्प्लिकेटेड, हे सगळं किचकट गुंतागुंतीचं होतं. मग हे सगळं कॉम्प्लिकेटेड आणि किचकट गुंतागुंतीचं असल्यामुळं सरकारनं काय केलं, हे सगळे टॅक्सेस एका टॅक्समध्ये विलीन केले. त्या टॅक्सचं नाव काय आहे? त्या टॅक्सचं नाव आहे GST. या सगळे टॅक्सेस, हे सगळे इनडिरेक्ट टॅक्सेस, सरकारनं फक्त इनडिरेक्ट टॅक्सेस म्हणजे अप्रत्यक्ष करच बंद केलेले आहेत, प्रत्यक्ष कर बंद केलेले नाही आहेत. मी काय म्हणलो, सरकारनं, गव्हर्नमेंटनं फक्त डिरेक्ट टॅक्सेस जे आहेत ते जशाला तसे ठेवलेले आहेत, आणि बंद केवळ काय केलेले आहेत, सगळे जे वेगवेगळे इनडिरेक्ट टॅक्सेस होते, मग वेगवेगळ्या इनडिरेक्ट टॅक्सेसचे वेगवेगळे रूल होते, सगळे बंद करून एक टॅक्स करून टाकलं. वन नेशन वन टॅक्स, एक राष्ट्र एक कर, GST. त्या टॅक्सचं नाव काय आहे? GST. GSTचा फुल फॉर्म आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. काय आहे? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. तर हे सगळे टॅक्स एका टॅक्समध्ये विलीन झाले. सगळे इनडिरेक्ट टॅक्स, अप्रत्यक्ष कर, सगळे अप्रत्यक्ष कर, इनडिरेक्ट टॅक्स एका टॅक्समध्ये विलीन झाले, आणि त्या टॅक्सचं नाव आहे GST, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. पुन्हा एकदा मी तुम्हाला शेवटचं सांगतो आहे की शासनानं डिरेक्ट टॅक्सेस बंद केलेले नाही आहे. इन्कम टॅक्ससारखे शासनानं सगळे इनडिरेक्ट टॅक्सेस बंद केलेले आहे, आणि इनडिरेक्ट टॅक्सेस म्हणजे ते बी प्रत्येक वस्तूसाठी इनडिरेक्ट टॅक्सेस बंद करण्यात आलेले नाही. पेट्रोल, डिझेल, इंधन यांसाठी हे जे पेट्रोल, डिझेल आणि इंधन आहे, या गोष्टी GSTच्या कक्षेतून बाहेर ठेवण्यात आलेल्या आहेत, त्यांना GSTच्या कक्षेत घेण्यात आलेलं नाही. जर पेट्रोल डिझेलवरचे जर इनडिरेक्ट टॅक्सेस बंद केले आणि त्याला जर GSTच्या कक्षेत आणलं, तर आपल्याला आज या घडीला जो 93 लिटर पेट्रोल भेटायला आहे, तो माझ्या दृष्टिकोनातून तरी आपल्याला 40 रुपये किंवा 45-50 रुपयाच्या आतच पेट्रोल मिळणार आहे. जर त्याच्यावर काय लावला तर GST लावला, तर पेट्रोलला GSTच्या कक्षेच्या बाहेर ठेवलेले. कारण पेट्रोलवर हा जास्तीत जास्त कर लावण्यात आलेला आहे, कारण लोक वाहन घेणार आहेत, मग त्यांना पेट्रोल डिझेलची आवश्यकता पडणार आहे. जाऊ दे, आपण हा आपला टॉपिक नाही आहे. पण सगळे इनडिरेक्ट टॅक्सेस बंद करून एकच टॅक्स आहे, सगळे टॅक्सेस एका टॅक्समध्ये विलीन करण्यात आले. तो टॅक्स आहे GST, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. तर आता आपण काय पाहूया, GSTचे प्रकार. ओके, GSTचे प्रकार, टाईप्स ऑफ GST. ठीक आहे, तर आपण पाहूया GSTचे प्रकार. तर GSTचे कोणते कोणते प्रकार आहेत, किती टाईपचे GST आहे. GSTचे प्रकार किंवा टाईप्स ऑफ GSTचे 4 मुख्य प्रकार 4 आहेत. पहिला जो प्रकार आहे तो आहे CGST. CGST म्हणजे जो GSTचा हिस्सा केंद्र सरकारला जातो त्या GSTला म्हणायचं CGST. CGSTचा फुल फॉर्म आहे CGST. CGSTचा फुल फॉर्म आहे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. त्याचा फुल फॉर्म काय आहे? सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे जो शासन GST गोळा करेल आणि GSTचा जितके टक्के हिस्सा सेंट्रल गव्हर्नमेंटला जाईल, जो GST, समजा ही एखादी पेन आहे आणि याच्यावर जर 100 रुपयाच्या पेनवर जर 10% GST आहे, तर 10% GST गोळा केल्यानंतर केंद्र सरकारला जितका GST जाईल, त्या GSTचा जितका पार्ट जाईल त्याला म्हणायचं केंद्र सरकारला जाणारा GSTचा भाग जो असतो CGST. दुसरा GSTचा प्रकार आहे SGST. दुसरा GSTचा प्रकार आहे SGST. SGST त्याचा फुल फॉर्म आहे SGSTचा फुल फॉर्म आहे स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. स्टेट्स गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे राज्य वस्तू व सेवा कर. GSTला काय म्हणतो आपण? वस्तू व सेवा कर, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. नंतर तिसरा GSTचा प्रकार आहे IGST. IGST हे इतक्या प्रकारे त्याची डेफिनेशन देता येईल. इंटिग्रेटेड GST असं सुद्धा म्हटलं जातं त्याला. ओके, IGSTला काय म्हटलं जातं? इंटिग्रेटेड GST किंवा त्याला इंटरस्टेट GST असं सुद्धा म्हटलं जातं. इंटरस्टेट GST. इंटरस्टेट GST म्हणजे GSTचा तर फुल फॉर्म माहीतच आहे ना आपल्याला, गुड्स अँड सर्व्हिस. इंटरस्टेट GST काय आहे? समजा जर ज्यावेळेस व्यवहार 2 राज्यांच्या दरम्यान व्हायला आहे, समजा एक राज्य आहे महाराष्ट्र, एक राज्य काय आहे? महाराष्ट्र.
महाराष्ट्र आणि दुसरं राज्य कन्सिडर करा की UP आहे. दुसरं राज्य काय आहे? UP आहे. तर एखाद्या वस्तूचं उत्पादन महाराष्ट्र राज्यात झालं आणि महाराष्ट्र राज्यात त्या वस्तूचं उत्पादन झालं आणि समजा ती वस्तूची किंमत आहे 1,00,000 रुपये. 1,00,000 रुपये किमतीची वस्तू महाराष्ट्र राज्यातून उत्तर प्रदेशमध्ये गेली. त्याचं उत्पादन महाराष्ट्र राज्यात गेलेले आणि तो माल कुठे पाठवण्यात आलेला आहे? तो माल UPमध्ये पाठवण्यात आला आहे. तर ते 1,00,000वर समजा 10% GST लागत असेल. 10% म्हणल्यावर 1,00,000चे 10% 10,000 व्हायले समजा ढोबळ मानानं. तर हे 10,000 रुपये जे आहेत GSTचे, तर हे कोणाला मिळणार? मग इथं हा पॉईंट आहे ना की बाबा इंटरस्टेट GST म्हणजे काय? आंतरराज्य GST, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. तर जर वस्तूचं उत्पादन महाराष्ट्रात झालं, मग ती वस्तू महाराष्ट्रात उत्पादन केलेली वस्तू कुठं पाठवण्यात आली? UPमध्ये पाठवण्यात आली. तर तिच्यावर 10% IGST लागला. किती टक्के? 10% IGST लागला आहे. तर तो जो GST लागला आहे IGST म्हणजे केंद्र सरकारला गेलेला हिस्सा सोडून 10% IGST लागला. म्हणजे 10,000 रुपये GSTचे कोणाला मिळणार? महाराष्ट्र राज्याला मिळणार का UP स्टेटला मिळणार? तर जे स्टेट ऑफ कन्झम्पशन असणार, महाराष्ट्र राज्य हे स्टेट ऑफ सप्लाय आहे आणि UP हे स्टेट ऑफ कन्झम्पशन आहे. तर जो स्टेट ऑफ कन्झम्पशन असतो त्या स्टेटला IGSTचे पैसे किंवा IGSTची जी रक्कम आहे ती या स्टेटला. इथं IGSTचे पैसे महाराष्ट्र राज्याला मिळणार नाही, तर IGSTचे पैसे कोणाला मिळणार? उत्तर प्रदेशला किंवा UPला मिळणार. आणि तिसरा GSTचा प्रकार असतो UT GST. शेवटचा चौथा GSTचा प्रकार काय आहे? UT GST. UT GST म्हणजे त्याला आपण म्हणतो युनियन टेरिटरी GST. UT GST म्हणजे युनियन टेरिटरी GST. युनियन टेरिटरी GST म्हणजे युनियन टेरिटरी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. या ठिकाणी हे काय झाले? GSTचे प्रकार किती आहेत? GSTचे प्रकार मेन मुख्य GSTचे 4 प्रकार आहे. एक CGST, एक आहे SGST, एक आहे IGST, एक आहे UT GST. CGST म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, SGST म्हणजे स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, IGST म्हणजे इंटरस्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. ज्यावेळेस व्यवहार 2 राज्यामध्ये व्हायला आहे तर त्या GSTचे पैसे स्टेट ऑफ कन्झम्पशनला मिळतात. तो आहे इंटरस्टेट GST. आणि शेवटचा आहे युनियन टेरिटरी GST. शेवटचा GST काय? UT GST म्हणजे युनियन टेरिटरी GST. युनियन टेरिटरी कशाला म्हणतात? युनियन टेरिटरी हे केंद्रशासित प्रदेशाला इंग्लिशमध्ये युनियन टेरिटरी म्हणतात. ज्यावेळेस राज्य हे युनियन टेरिटरी असेल म्हणजे केंद्रशासित प्रदेश असेल तर त्याचा काही हिस्सा एखाद्या वस्तू केंद्रशासित प्रदेशात विकली गेली तर त्याचा काही हिस्सा केंद्रशासित प्रदेशाला मिळतो टॅक्सचा, GSTचा, आणि काही हिस्सा सेंट्रल गव्हर्नमेंटला मिळतो. आणि जो GSTचा जो हिस्सा किंवा जो भाग जो पार्ट त्या केंद्रशासित प्रदेशाला मिळेल त्या GSTच्या त्या पार्टला काय म्हणायचं? UT GST. चला तर आपण पुढच्या भागाकडे वळूया. ठीक आहे. या ठिकाणी GSTचा जो दर आहे आपण पाहत आहोत. GSTचा दर, रेट ऑफ GSTचा दर हा वेगवेगळ्या वस्तूसाठी वेगवेगळा असतो. GSTचा दर हा वेगवेगळ्या वस्तूसाठी वेगवेगळा असतो. परंतु इथं इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ज्या लक्झरियस वस्तू आहेत, समजा फ्रीज, कूलर, AC, इन्व्हर्टर, जे लक्झरियस गुड्स आहेत त्या लक्झरियस गुड्सवर सर्वात जास्त GSTचा दर आहे. आणि दैनंदिन जीवनात आपल्याला रोजच्या ज्या अत्यावश्यक वस्तू आहे, जे डेली नीड्स आहेत, बरोबर आहे, त्या डेली नीड्सवर अत्यावश्यक असणाऱ्या वस्तूवर GST 0% असतो. म्हणजे अन्नधान्यावर कोणताही GST आकारला जात नाही, पालेभाज्यावर कोणताही GST आकारला जात नाही. कोणत्या वस्तूवर, ज्यावेळेस हा धडा लिहिला गेला 10वीचा अर्थनियोजन, त्यावेळेस कोणत्या वस्तूवर किती GSTचा दर होता ते मी तुम्हाला मोबाईल स्क्रीनवर घेऊन जातो आणि दाखवतो. तुम्ही कोणत्या वस्तूसाठी GSTचा दर किती आहे आपण या ठिकाणी पाहत आहोत. 0% दर. GSTचा 0% दर कोणत्या कोणत्या वस्तूसाठी? वस्तू, अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला, फळे, दूध, मीठ, मातीची भांडी. आणि कोणत्या कोणत्या सेवांसाठी 0% GSTचा दर आहे? कोणत्या कोणत्या सेवांसाठी? धर्मदाय संस्थाचे उपक्रम, पाण्याची वाहतूक, रस्ते, पुलाचा वापर, शिक्षण, आरोग्य यांच्यासाठी, या सेवांसाठी GSTचा दर 0% आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर 5% GSTचा दर कोणत्या कोणत्या वस्तूंसाठी आहे? तर 5% GSTचा दर कोणत्या कोणत्या वस्तूंसाठी आहे? जर तुम्ही इथं ऑब्झर्व केलं तर 5% GSTचा दर कोणत्या कोणत्या वस्तूंसाठी येतं? 5% GSTचा दर आहे LPG सिलेंडर, फ्रोजन भाज्या, लवंग, मिरी, मसाले, मिठाई याकरता 5%. सेवा कोणत्या कोणत्या? रेल्वे, बस, वाहतूक इत्यादीकरता GSTचा दर 5% आहे. पुन्हा वरी गेल्यानंतर 12% GSTचा दर कशाकरता आहे? 12% GSTचा दर. 12% GSTचा दर कोणत्या कोणत्या वस्तूसाठी? इथं पहा 12% GSTचा दर आहे. वस्तू आहे लोणी, तूप, सुकामेवा, भाज्या, फळ्या. त्याच्यानंतर पुढे आणखीन तुम्ही पुढे गेलात तर 18% GSTचा दर
कोणत्या कोणत्या वस्तूंसाठी आहे 18% GSTचा दर? तर 18% GSTचा दर आहे मार्बल, ग्रॅनाईट, परफ्यूम्स, धातूच्या वस्तू, संगणक, प्रिंटर, मॉनिटर, CCTV यांना 18%. आणि एक उच्चतम सगळ्यात हायेस्ट दर जो आहे GSTचा तो कोणत्या कोणत्या वस्तूसाठी आहे? सगळ्यात हायेस्ट दर जो आहे GSTचा तो ऐशारामाच्या वस्तू म्हणजे लक्झरियस गुड्स ज्याला म्हणतो. त्याच्यानंतर डिशवॉश, AC, युनिट, वॉशिंग मशीन, तंबाखू इत्यादी यांच्यासाठी GSTचा दर सर्वाधिक आहे. तर ज्या वस्तू लक्झरियस वस्तू असतात त्यांच्यासाठी GSTचा दर सर्वाधिक असतो आणि ज्या वस्तू दैनंदिन वापरातल्या आहेत, खूप अत्यावश्यक आहे, इसेन्शियल कमोडिटीज आहेत, त्यांच्यासाठी GSTचा दर 0% असतो, जसं की आपण इथे पाहिलं. ठीक आहे, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.